तर लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झालेत। लातूरकरांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याची खात्री पटल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं। यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। लातूरमध्ये पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात चव्हाणांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर टीका केली होती। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे। विलासराव देशमुखांवर टीका केली नसल्याचं यावेळी रवींद्र चव्हाणांनी म्हटलं। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। विलासरावांचा जरासुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही करावं। विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। त्यामुळे त्या ठिकाणी आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं। परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। तर रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर अमित देशमुख आणि रितेश देशमुखांनी टीका केली आहे। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात असं रितेश देशमुखांनी म्हटलंय। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही असंही रितेश देशमुखांनी म्हटलंय। तर रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची टीका अमित देशमुखांनी केली आहे। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। तर विलासराव देशमुख मराठवाड्याची अस्मिता आहे, त्यामुळे माफी मागायची असल्यास संपूर्ण मराठवाड्याची आणि लातूरकरांची माफी मागा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत अंबादास दानवेंनी ही मागणी केली आहे। विलासराव देशमुख एक मराठवाड्याची अस्मिता आहे आणि मला वाटतं रवींद्र चव्हाण आहे कुठले, गाव कोणतं, राहतात कुठं, आले कुठं, 17 गावचे पाणी पिलेले आणि ते विलासराव देशमुखांच्या विषयी टीका करतं। मला असं वाटतं मी त्याचा निषेध करतो। विलासराव देशमुख एक कुटुंब नाही, एक व्यक्ती नाही, एक विचार आहे आणि एक अस्मिता आहे, लक्षात ठेवा। आणि त्याच्यामुळे ही मराठवाड्याच्या अस्मितेवरची ही टीका आम्ही तरी सहन नाही करणार। माफी फक्त कुटुंबांची बिलकुल नाही, मराठवाड्याची माफी मागितली पाहिजे, लातूरकरांची माफी मागितली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।